सुरुवातीला बघूयात नाशिक मधली बातमी आहे। नाशिक मध्ये भर वस्तीत बिबट्या शिरलेला आहे। गंगापूर रोडवरल्या संत कबीर नगर परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झालेत। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न, शर्थीचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। नाशिक मध्ये भर वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे। गंगापूर रोडवरल्या संत कबीर नगर परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 3 ते 4 जण जखमी झालेले आहेत। मागच्या काही दिवसांमधल्या जर घटना बघितल्या तर शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याचे हल्ले व नागरी वस्तींमध्ये बिबट्या शिरणं तर रोजच झालंय। मात्र त्यानंतर कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल आणि आता नाशिकमध्ये सुद्धा बिबट्या शिरलेला आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये बिबट्यांनी उच्छाद मांडलेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नाशिकमध्ये भर वस्तीमध्ये बिबट्या शिरलाय, ही दृश्य आपण बघतोय। वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लागणारे साहित्य आहे म्हणजे आणि याविषयी माहिती घेण्यासाठी जाऊया थेट घटनास्थळी। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघू शकतोय की बिबट्या आता ट्रँक्विलाइज करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आलाय। तो जखमी झालाय आणि या बिल्डिंगमधून त्याने ज्यावेळेस उडी मारली त्या सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या या जाळीमुळे तो जखमी झाल्याची शक्यता आहे। आता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आपण बघू शकतो वन विभाग आणि पोलिसांची टीम दोन्हीही कामगार नगर परिसरामध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि जो बाहेरचा परिसर आहे त्या परिसरामधून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। जर आपण या गर्दीचं बघितली, ही गर्दी या ठिकाणी बघितली तर अनेक जण त्याला बघण्यासाठी आले आहेत आणि त्यामुळे जरा गोंधळाची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। माध्यमांनाही त्याच्या जवळ जाऊ दिलं जात नाही आहे कारण तो थोडा हिंस्र झालेला दिसून येतोय। त्याने आत्तापर्यंत 5 ते 6 जणांवर या ठिकाणी अटॅक केले आहेत। वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सुद्धा गंभीर असा अटॅक या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो। त्याच्या चेहऱ्यावरच त्याने अटॅक केल्यामुळे पूर्ण उजवा भाग जो आहे चेहऱ्याचा तो पूर्णपणे डॅमेज झाल्याचं दिसतंय आणि चेहऱ्याची पूर्ण सालं निघाल्याचं दिसून येते। त्याच्या एका पंजानं जो काही परिणाम झाला आहे त्यामुळे पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना बाजूला करतायत। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय बघ्यांची जी गर्दी आहे ती नेहमीच होत असते। मागे सुद्धा अशाच प्रकारे बघ्यांची गर्दी झाली आणि बिबट्यानं तिथल्या जमलेल्या नागरिकांवरच हल्ला केला होता। आता सुद्धा बघे काही कमी होताना दिसत नाहीयेत। खरंय, बघे हे कमी होताना दिसत नाही कारण की त्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते। त्यांना बिबट्याला बघण्याचं किंवा मोबाईलमध्ये शूट करण्याची घाई असते। एकूणच जे समाज माध्यमांवर रील टाकण्याची जी काही वेळ आहे ते वेळ आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसून येत आहे आणि त्यामुळे ही गर्दी या ठिकाणी होते। प्रामुख्याने तरुणांची गर्दी आहे। वेगवेगळ्या भागातून परिसरातून ही सर्व गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। त्याचबरोबर काही परिसरातले सामाजिक कार्यकर्ते, तथाकथित नेते या ठिकाणी जमतात आणि मग त्यामुळे अधिक गर्दी या ठिकाणी होते। बघू शकतोय आपण की पोलीस सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरीही त्यांना अनेक जण जुमानताना दिसत नाही, मध्ये घुसतातच। त्यामुळे खरा हा सगळा गोंधळ होतो। ज्यावेळेस बिबट्या एखाद्या शहर परिसरामध्ये कुठल्या तरी परिसरात आला तर त्या बाबतीमध्ये त्या परिसरामध्ये या ठिकाणी अघोषित संचारबंदी ही जाहीर करण्यात आलेली होती गेल्या काळामध्ये, मात्र त्याचा नियमाचं पालन या ठिकाणी होताना दिसत नाही। जिल्हाधिकारी आणि हे सांगून सुद्धा याचं नियमन जे आहे ते या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडतो। आता पोलिसांनी अधिक कुमक या ठिकाणी मागवलेली आहे। स्वतः ACP सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे ही गर्दी कमी करण्यास मदत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। मात्र तरीही पोलिसांच्या आता कडेकोट बंदोबस्तामध्ये त्या बिबट्याला स्ट्रेचरवर टाकून जो काही पिंजरा वन विभागाचा आहे त्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातो। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर एक जखमी झालेला वन विभागाचा कर्मचारी पण आपल्याला दिसतोय। किती जणांवर हल्ला केलेला आहे आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर वन विभाग आता यासाठी काय प्रयत्न करताय? खरंय, ज्यावेळेस त्याला बिबट्या म्हणजे जी काही गन असते, ट्रँक्विलाइज गन त्याला म्हटलं जातं, बेशुद्ध करण्याची गन, त्या बेशुद्ध करण्याच्या गनमधून त्याला ट्रँक्विलाइज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। 2 डॉट हे त्या बिबट्याला मारण्यात आले आणि त्याच्यानंतर तो बिबट्या थोडा या ठिकाणी बेशुद्ध झाल्याचं आपल्याला दिसून आलं। मात्र तरीही तो गाफील नव्हता। त्याने ज्यावेळेस वन विभागाचा कर्मचारी त्याला पकडण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्यावर हल्ला केला आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला। आपण बघू शकतो एका बंगल्याच्या
प्रिमायसेसमध्ये त्या जिन्याच्या ठिकाणी तो त्या ठिकाणी होता आणि तिथून हा सर्व प्रकार घडला. त्या ठिकाणी खरं तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करत होते, वन विभाग पण करत होते. त्याला उचलून पिंजऱ्यामध्ये टाकावं जेणेकरून तो तातडीनं हा जो सर्व गोंधळ हा दूर होऊ शकेल असा प्रयत्न होता, मात्र तो होऊ शकला नाही. त्याने प्रतिहल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो नंतर पळाला आणि पळाल्यानंतर तो आता जखमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न जे आहे ते पोलीस इथे करताना दिसतात. अगदी अगदी योगेश, आता या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण कमी पडतंय का हा मुद्दा आहे. कारण डार्ट मारल्यानंतर किती मिनिटांनी किंवा किती वेळानंतर बिबट्या पूर्ण बेशुद्ध होणार, त्यानंतर त्याला पकडायला गेलं पाहिजे, याबद्दलचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. शिरूरमध्ये पण त्याबद्दलची नागरिकांची तक्रार पाहायला मिळाली, परवा कोल्हापूरमध्ये पण ती तक्रार पाहायला मिळाली. तशीच काहीची परिस्थिती दिसते. त्याला पकडण्यात आलेलं आहे, त्याला स्ट्रेचरवर बिबट्याला आता पकडण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की पोलीस फोर्स आणि हा जो आहे नुकताच तो ताब्यात आल्याचं पोलिसांनी आणि वन विभागाने सांगितलं आहे आणि वन विभाग आता आपल्याला त्याबद्दल जाताना दिसतंय. आपण बघतोय नाशिकमध्ये नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे. त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आलेलं आहे. मात्र बेशुद्ध केल्याचा डार्ट दिल्यानंतर सुद्धा बिबट्याने एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला बेशुद्ध करून पकडलेला आहे आणि त्याला आता पिंजऱ्यामध्ये ठेवून त्याला नेलं जाईल. बिबट निवारण केंद्रामध्ये त्याला नेलं जातंय का किंवा नैसर्गिक अधिवासात सोडलं जातंय का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी नाशिकमध्ये नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद केलेला आहे. बेशुद्ध करून या बिबट्याला जेरबंद केलेला आहे. थेट जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. योगेश खरे यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. योगेश खरे, ज्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद केलेला आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, किती तास चालू होता या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न? योगेश, माझा आवाज येतोय? आपण बघतोय की या नाशिकमध्ये नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेलं आहे. बेशुद्ध करून या बिबट्याला पकडण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण नाशिकमध्ये ऑपरेशन बिबट्या पार पडलेला आहे. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यात आलेला आहे. मागल्या काही तासांपासून वन विभागानं शर्थीचे प्रयत्न करत बेशुद्ध करून या बिबट्याला पकडलाय. मात्र त्याआधी या बिबट्यानं एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला केलेला आहे. त्या वन कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये नागरी वस्तींमध्ये शिरत असलेल्या बिबट्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. नाशिकमध्ये मागच्या 2-3 तासांपासून या बिबट्याला पकडण्याचा थरार आपल्याला पाहायला मिळाला. ही दृश्य आपण बघतोय. वन कर्मचाऱ्यावर हल्ला या बिबट्यानं चढवलेला आहे आणि हा वन कर्मचारी जखमी झालेला आहे. डार्ट दिल्यानंतर सुद्धा तो बेशुद्ध होण्यासाठी वेळ घेतला त्या बिबट्यानं आणि तो पळून जात होता आणि त्यामध्ये बिबट्याही जखमी झालेला आहे. मात्र आता बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे. त्याला आता पिंजऱ्यात टाकून नेलं जाईल. त्याच्या आरोग्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर उपचार करायचे की नैसर्गिक अधिवासात सोडायचं याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. बिबट्याला पकडण्याचा थरार आपल्याला पाहायला मिळाला नाशिककरांमध्ये. एकंदरीत बघितलं तर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये आता बिबट्याची दहशत पाहायला मिळते. नाशिकमध्येही बिबट्याची दहशत पाहायला मिळते. आतापर्यंत मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं शिरूरमध्ये तर दोघांचा जीव या बिबट्यानं घेतलेला आहे. कोल्हापूरमध्ये नागरी वस्तीत बिबट्या शिरल्या, अहिल्यानगरमध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याचं पाहायला मिळालं. आता नाशिकमध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बिबट्यांची वाढती संख्या ही डोकेदुखी होत चाललेली आहे. मानव आणि बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळतोय. लहान मुलांवर होणारे बिबट्याचे हल्ले, शेतकऱ्यांवर होणारे बिबट्याचे हल्ले, जनावरांवर होणारे बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. उच्चस्तरीय बैठक सुद्धा झालेली आहे. मुख्यमंत्री असतील, वनमंत्र्यांचे असतील, या सगळ्यामध्ये उपाययोजनांसाठी आता प्रयत्न केले जातील. मात्र नागरी वस्तींमध्ये ज्या पद्धतीनं खास करून ऊसाची शेती ज्या भागामध्ये अधिक आहे त्या ऊसाच्या शेतींमध्ये बिबट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हा बिबट्या होता त्या ठिकाणाहून आता बिबट्याला नेण्यात येतं. ही दृश्य आपण बघतोय. वन विभागानं या बिबट्याला जेरबंद केलेला आहे. बेशुद्ध करून बिबट्याला पकडले आणि या
पिंजऱ्यामध्ये या गाडीत वनविभागानं पिंजरा आणलेला आहे. या गाडीतून आता बिबट्याला नेलं जाईल. आपण बघतोय या गाडीमध्ये पिंजरा आहे. वनविभागानं पिंजऱ्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि याच पिंजऱ्यामधून आता बिबट्याला नेलं जाणार आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलेला बिबट्या या दृश्यांमध्ये आपल्याला थेट पाहता येईल. 2 इंजेक्शन डॉटच्या माध्यमातून त्याला 2 इंजेक्शन देण्यात आलेले आहेत आणि त्याला बेशुद्ध करण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला मंत्री गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. ज्यावेळेला नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरला त्यापासूनच वनविभाग आणि पोलिसांसोबत गिरीश महाजन आपल्याला पाहायला मिळत होते आणि अजून पण गिरीश महाजन तिथंच असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून ते होते आणि अखेर वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे. सिव्हिलियन हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत. अतिशय चिडलेला तो होता. गर्दी त्यातून तो फार चिडलेला होता आणि म्हणून त्याला पकडताना खूप कसरत करावी लागली. पण नेमकं जाळीतून पडताना त्याला जे इंजेक्शन दिलं गेलं किंवा बंदुकीने ते मारलं गेलं ते बरोबर अचूक लागलं आणि त्यातून तो लगेच 5 मिनिटांमध्ये बेशुद्ध पडला. आम्हाला तो पडलेला दिसला गवतामध्ये. त्याला उचलून आता आम्ही रेस्क्यू सेंटरला घेऊन जातो. ज्यावेळेला त्या जाळीतनं बिबट्या समोर आला त्यावेळेला तुमची भावना काय होती? अगदी तुमच्या समोर अचानक तो आला होता. मला काहीच वाटत नाही त्या बाबतीमध्ये. माझी कुठलीच भावना नसते. मी फार कुठल्या गोष्टीची चिंता करत नाही. फक्त मला वाईट याचंच वाटलं की त्या ठिकाणी तो निसटला कसा. म्हणजे आम्ही सगळे 7-8 जण असताना तो त्या ठिकाणी निसटला. पण तो अगदी छोट्याशा अंतर म्हणजे जाळीला आणि भिंतीच्या मध्ये 5-6 इंचाचा अंतर असेल त्यातून तो जोरात निघाला आणि ते जाळी बाजूला करून तो निघून गेला. याचंच मला वाईट वाटतं. अन्यथा त्याला त्या ठिकाणीच आम्ही पकडला असता. पण तो पळत असताना त्याला आमच्या शूटरनी ते इंजेक्शन दिलं, शूट केलं आणि त्यामुळे ते इंजेक्शन त्याला अचूक लागलं आणि 7-8 मिनिटांमध्येच तो आम्हाला पुढे गवतामध्ये पडलेला 7-8 लोक आम्ही शोधत होते त्यावेळेला तो दिसला. या सगळ्या यंत्रणांच्या अगोदर आपण पोहोचलात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या माध्यमातून झाला. अशा पद्धतीनं सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहावं अशा सूचना असतील का? निश्चित. आता कोणी म्हणतंय 2 आहे तिथे पिल्लं, त्या ठिकाणी 2 बिबटे आहेत, कोणी म्हणतं 1 आहे. अजून थोडी शोधाशोध आम्ही या ठिकाणी करू. पण आता एकाला तरी आपण जेरबंद केलेला आहे. दुसरा अजून कुठे आधी लोक सांगत होते, तुम्ही दाखवलं होतं की 2 बिबटे आहेत या ठिकाणी. पण सध्या तर आपल्याला एकच हा आढळलेला आहे, सापडलेला आहे. निश्चित आमचे वनरक्षक टीम त्या ठिकाणी जखमी झालेली आहे. जाळी लावली असताना बघितलं असेल मी त्या ठिकाणीच होतो. पण त्यांनी एकावर अटॅक केला. जाळीतून सुद्धा त्यांनी त्याला जोरात पंजा मारला. त्याच्या तोंडाला सगळं ओढलं गेलेलं आहे, स्किन निघालेली आहे. बाकी काही लोक आहेत त्याच्यापूर्वी 5-7 जण कर्मचारी आहेत, सिव्हिलियन आहेत, ते सुद्धा जखमी झालेले आहेत. मी त्यांना थोड्या वेळात हॉस्पिटलला बघायला जातो. हे जे जखमी झाले त्यांना सरकारकडनं काही मदत वगैरे नाही, आता किती गंभीर आहेत, कशा स्वरूपाची जखम आहे ते बघून आम्ही निश्चित नियमानुसार त्यांना मदत करू. भाऊ, आपण आपत्ती व्यवस्थापन खातं देखील आपल्याकडे आहे. नाशिकमध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवणं असेल किंवा या कर्मचाऱ्यांची कॅबिनेटमध्ये परवा चर्चा झाली. वनमंत्री गणेश नाईक सांगत होते. मी त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हा थोडासा बिबट्याचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतोय तर तो माझ्याकडे थोडा सोपवा, म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल, अधिक मदत करता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू. आणि हे सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हे आता अगदी मोकळे फिरत आहेत. कॉलन्यांमध्ये कुत्रे उचलून घेऊन जात आहेत, लहान मुलं अटॅक. तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली. पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खरं म्हणजे याची संख्या कशी थांबेल, कारण एक मादी एका वर्षामध्ये 2 वेळा ती जन्म देते आणि एका वेळेला 4-4 पिल्लांना जन्म देते. म्हणजे एका वर्षामध्ये जर 8-8 पिल्लं वाढलीत तर यांची संख्या कशी होईल त्याचा विचार आपण करू शकतो. पण ते कसं थांबवता येईल, ज्यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल, अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल. नाही, मला वाटतं मॅनपॉवर वाढवावी लागेल, पिंजरे वाढवावे लागतील, हे त्या सर्व करावं लागणार आहे. आणि अनेक ठिकाणी तर जंगलतोड उचललेली आहे. त्यांना जंगलामध्ये आता काही खायला मिळत नाही आणि म्हणून मग ते कुत्र्यांच्या शोधामध्ये येतात. काही ठिकाणी काही बिबटे मॅन इटर झालेले आहेत, ते लहान मुलांना उचलून घेत आहेत, जनावरांना धरतायत रस्त्यावर येऊन. म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे. दहशत यामुळे सगळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
आणि म्हणून याचा बंदोबस्त लवकर करावा लागेल आणि आम्ही तो निश्चित करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीपासून या rescue टीमबरोबर मदतही केली आपण, लोकांना आवाहन केलं. काय त्रुटी जाणवल्या रेस्क्यू करत असताना? नागरिकांच्या काही चुका? नाही, नागरिकांनी खरं म्हणजे अशा वेळेला थोडा संयम ठेवला पाहिजे. एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळतायत, ते बघायला पळतायत आणि त्यामुळे मग तो बिबट्या जो अधिक चिडतोय, तो फारच चिडलेला होता हा बिबट्या. तर त्यामुळे मग तो पकडायला सुद्धा थोडी समस्या निर्माण होते, त्याच्यामध्ये पण समस्या निर्माण होते. सहजपणे ते पकडता येत नाही, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता, फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना काम करू द्यावं. त्याच्यावर तोही एक उपाय आहे. परवानगी आम्ही घेणार आहोत, कारण इतक्या स्पीडने आणि इतक्या वेगाने जर यांचं प्रजनन वाढत गेलं, यांचे सगळे बिबटे वाढत गेले, एका वर्षाने एक मादी जर त्या ठिकाणी 8-8 पिलांना जन्म देईल, तर मला वाटतं संख्या खूप वाढणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला निश्चित करावा लागेल. आणि सुरक्षित तळी, राखीव फॉरेस्ट आहे किंवा गुजरातमध्ये अंबानीजींचं ते एक वनतारा आहे, अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना आपल्याला पाठवलं तर ते अधिक सोयीचं होईल. त्या संदर्भामध्ये आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये खूप सविस्तर चर्चा केली आणि लवकर निर्णय या बाबतीमध्ये होईल. सर्वप्रथम अभिनंदन. तुम्ही कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून इथपर्यंत पोहोचलात आणि तुमचे सर्व कर्मचारी देखील पोहोचले. तुम्ही स्वतः धाडस दाखवून त्या भिंतीवर उभे राहिलात आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवतात, पुढे गेला म्हणून. काय सांगायला याच्याबद्दल? मी काय सांगायचं रे, माझं कामच आहे. मी सांगलीला एक क्रोकोडाईल पार्क होता, त्यातून मी 2 किलोमीटर पोहत गेलो होतो. पाण्यातून पूर आला होता त्यावेळेला, आपण बघितलं असेल. लँड स्लायडिंग झालं त्यावेळेला 8-9 किलोमीटर मी रात्री एकटा 2 वाजता मी वरती चढून गेलो, कोणीच नव्हतं सोबत. मी एकटा, मला या विषयाचं काही फार असं वाटत नाही. मी कुठेही काही असलं तर धाडस करण्याचा माझा स्वभाव आहे. कर्मचाऱ्यांनी यांचं चांगलं धाडस त्या ठिकाणी दाखवलं, म्हणजे बिचारे जखमी झालेत, काही गंभीर जखमी पण आहेत, पण त्यांनी कुठे ते मागे हटले नाहीत आणि शेवटी हा बिबट्याचा जेरबंद झालेला आहे. पण यापुढे अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल याचा निश्चित शासन विचार करतं.